कुठे निघालीस? कुठे चालली आहेस? हातात काय लपवलंय? पारू, हातात काय लपवलंय बघू. दामिनी मॅडम, अच्छा, म्हणजे तू किर्लोस्कर हाऊसमध्ये चालली आहेस ना? आदित्य ज्या डोळ्यांच्या प्रेमात आहे ते डोळे तुझे आहेत, ती मुलगी तू आहेस हे सांगायला चालली आहेस तू? दामिनी मॅडम, हे तुम्हाला माहित आहे? माहिती आहे मला. म्हणजे आदित्य सरांना बी हे कळायलाच पाहिजे की हे डोळे माझे आहेत म्हणून. एक थांब, कशाला आदित्यला कळायला पाहिजे? हे बघ, हे एकच सत्य नाही, मला तुझं अजून एक सत्य माहिती. हे तुझ्या गळ्यात जे काही आहे ते आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र आहे ना? त्याच्या नावाने बांधतेस ना तू? माहिती आहे मला. तू एकदा विचार कर ना, हे डोळे तुझे आहेत हे माहिती असून मी वहिनींना का नसेल सांगितलं? कर विचार. नाही ना डोक्यात शिरत? कारण मला तुझी आणि तुझ्या त्या थिरड्या बापाची दया आली म्हणून. ज्या क्षणाला वहिनींना हे सत्य कळेल ना, असं असं हाकलून लावतील ना तुला, तुझ्या बापाला आणि त्या गणिकी फणीला. त्यामुळे जरा जपून राहा. नाही नाही, मला एवढंच समजतंय आता की तुला बहिणींच्यात आणि आदित्यच्यात भांडणं लावायचेत का? मायलेकरांमध्ये भांडणं लावायचेत तुला? नाही ना? मग लक्षात घे, हे सत्य जर वहिनींच्या समोर आलं ना, आणि वहिनींना ज्या क्षणाला कळेल की हे डोळे तुझे आहेत आणि ती मुलगी तू आहेस, इतक्या चिडतील ना वहिनी आदित्यवर, आयुष्यभर त्याचं तोंड सुद्धा बघणार नाहीत. तुला जर ते करायचं असेल जाऊन सांग, लाव भांडणं दोघांच्यात. आणि ऐक ना पारू, वहिनींना ना माझ्यासारखी स्टँडर्ड मुलगी हवी आहे आदित्यसाठी, तुझ्यासारखी मोलकरीण नकोय. त्यामुळे तुझी लायकी ओळखून राहा. मी जे काही सांगते ना, हे या घराच्या आणि तुझ्या भल्यासाठी सांगते. तुझ्या बापाला आणि तुला